जय परमात्मा एक सेवक मंडळ टिमकी नागपूर शाखा उमरेच्या वतीने आज परवीन आरेकर यांच्या घरी त्यागाचे हवन पार पडले। त्यानिमित्त भगवान बाबा हनुमानजी उपस्थित यांना माझा प्रणाम, तसेच महान त्यागी बाबा चिमदेजी उपस्थित यांना माझा प्रणाम, तसेच आपली सर्वांची लाडकी वाराणसी आई सुद्धा उपस्थित आहे, आईला माझा प्रणाम। सर्व मन सेवक सेविका बालगोपाळ यांना सुद्धा माझा नमस्कार। हा मार्गात याच्या अगोदर आपण सर्वच लोक दुःखी राहतो, दुःखामुळेच मार्गात येतो। माझ्या घरी म्हणजे दारूच्या व्यसन होतं, मी दारूच्या व्यसनामुळेच मार्गात आली। आता सर्व सुख समाधानी आहे, सगळं भगवंताच्या कृपेनं सर्व सुख समाधान आहे। माझ्या मुलाला बिन चांगलं सुख समाधान, माझ्या मुलगा आता दुकानात जाते आणि मी भगवंताला वेळोवेळी तेच मागत राहते, भगवंता मी तुमचे कार्य करते, माझ्या मुलाला थोडी सद्बुद्धी देत जा। कार्य करते भगवंताचे आणि थोडंसं व्यवस्थित घरसुद्धा चालवत आहे भगवंताला। म्हणजे आपण कार्य जर केले भगवंताचे तर आपल्याला सुख समाधानी मिळते। मला सच्ची सुख समाधानी मिळाली, काहून का मला असा पहिला अगोदर आपण दारू वेचण्याची म्हणजे दारूवालीची बायको असल्यामुळे आपल्याला कोणीच पहिले विचारत नव्हतं, पण आता भगवंताच्या कृपेनं आता सर्वच काही सुख समाधानी मिळालं, सुख समाधानी सगळंच मिळालं। बाबा मी एक अनुभव सांगते, एका जसं त्या कास्तकाराने जशा मेंढ्या रोखल्या तशाच त्या बाईनं एका शब्दावर वाघाला रोखलं। म्हणजे भगवंतानं एका शब्दावर म्हणजे बाईनं जो शब्द केला बाबा हनुमानजी, तसं त्या वाघाला एका शब्दावर रोखलं। म्हणजे कसं ती बाई रोज कापूस वेचायला जात होती, म्हणजे बाया जातेच रोज कापूस वेचायला, कापसाची सीजन चालूच राहते, तर ती बाई रोज कापूस वेचायला जायची। तर त्या गावच्या घरा शेजारच्या बाया म्हणून ती बाई तू एकटीच का कापूस वेचते, आपल्यासोबत एक दोघी जणी नेत जा। तर बाई म्हणे बाया मिळत नाही, पण काही नाही होत। बाई म्हणे वाघाची हालचाल आहे, तर ती बाई म्हणते नाही बाई वाघ आम्हाला काही दिसत नाही। ती बाई शेवकीनच होती, ती बाई म्हणत होती मी बाबाची शेवकीन, मला वाघ दिसत नाही। पण भगवंतानं पहा त्या बाईचं शब्द ऐकलं, त्या बाईचं शब्द ऐकलं ना, ती कापूस वेचायला शेतावर गेली। म्हणजे 8-9च्या दरम्यानच ती बाई कापूस वेचायला शेतावर गेली। पतीनं सोडून दिलं त्या बाईला, आणि तो व्यक्ती म्हणजे त्या बाईचा घरवाला असे एका झाडाच्या खाली जाऊन बसला होता, आपला मोबाईल इचकत। आणि ती बाई आपले शेतावरचे कपडे घातले आणि लागली कापूस वेचायला। येथून तेथवरी ती कापूस वेचायला लागली, तेथवरी जातावर ती कापूस वेचायला लागता बरोबर समोर नाही जात तिला वाघ दिसला। आता ती घाबरली नाही, पण पहा ती बाई एका भगवंताची म्हणजे शेवकीनच होती, ती घाबरली नाही। तिनं भगवंताला आवाज दिला, भगवंता माझं जीवन संपलं असेल तर मला ह्या वाघाच्या हाताने जरी मरणं असेल तर मारण वाघ, नाही तर मग मला योग दे जा, असं सांगून ती भगवंताला सांगितलं भगवंताला। ती वाघाच्या समोर जाऊन बसली, म्हणजे ती वाघासमोरच जाऊन गेली होती ना, म्हणजे तिला पटकन वाघ दिसला तशी ती तिथंच बसली त्या वाघासमोरच। वाघासमोर बसली, ती भगवंताला पुकारत राहिली। तसंच तिला वाटलं की आपली भगवंताला नाव घेत होती बाबाचं, बाबा हनुमानजी। मग तिचे पती परमेश्वर आले, अजून तिच्याजवळ आले, जाऊन एवढा वेळ लागत आहे म्हणून तिचे पती परमेश्वर आले तर पाहते तर तिच्याजवळ वाघ। त्यांना थोडंसं घाबरा सुटलं, पण ते गावात गेल्यावर त्यांनी गावातले लोक आणले, बोलावून आणले गावातले लोक, पण त्या वाघानं त्या बाईला काहीच केलं नाही। ती बाई म्हणजे बाबा हनुमानजी गरज होते, आणि त्या वाघानं त्या बाईला सामोरून बसले होते, पण तो वाघ असा फिरता त्या बाईला थोडंसं चाटलं सुद्धा, म्हणजे असं हे केलं। पण ती भगवंताला म्हणत होती, भगवंता पहा तुझं आहे, माझं आयुष्य संपलं असन, ज्याच्या हाती मरणं असन ते विलीन होईल, नाही तर मग मला जीवितात। पण पहा भगवंताने जे शब्द ऐकलं आणि तो वाघ फिर झाला आणि साईडला चालला गेला। आणि तिच्या म्हणजे तिचे पती परमेश्वर ते लोकाला घेऊन आलं, त्यांना आश्चर्य झालं। पहा म्हणजे एका शब्दावर ती भगवंताची शेवकी नसती
आणि भगवंताची शेवकीने राहून ती तत्वशब्द नियमानं जरी वागली नसती तर भगवंत धावत येत नाही. काहून का तिला तत्वशब्द नियमाचं तिला माहीत होतं का मी जर भगवंताची शेवकीने आहे, मला जरी भगवंत सहारा देईल असं तिला वाटत होतं. ती भगवंताची शेवकीन होती आणि येतेच भगवंत. आपण जरी भगवंताचा धावा केला तर भगवंत खरंच धावून येते. पहा की तो वाघ पळाला म्हणजे असा साईडला गेला आणि ती बाई एवढी धडधडा रडू लागली. भगवंताचे आश्चर्य मानले त्या बाईनं त्या भगवंताच्या आश्चर्य मानले. भगवंता धन्य धन्य सांगितलं भगवंताला म्हटलं तिनं. म्हणून एका शब्दावर त्या बाईनं एका शब्दावर भगवंत म्हणजे कसं शेळ्या रोखल्या तसे त्या प्रकारे एका शब्दावर वाघाला थांबवलं. म्हणजे पहा किती आपल्या भगवंताची शक्ती, किती महिमा. म्हणून एवढे बोलून आपले 2 शब्द संपवते. नमस्कार.